19 नंतर माझ्याकडे जलपर्यटन आला, भंडारा जिल्ह्यामध्ये मंजूर झाला. 102 कोटीचा तो प्रोजेक्ट मंजूर झाला. आता तो 250 कोटीचा सेकंड टप्प्यामध्ये चालला आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये जवळपास 10 ते 15 हजार लोकांना रोजगार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळणार आहे. ह्या प्रोजेक्टमधून आपल्याला विदर्भात सगळ्यात मोठा प्रोजेक्ट राहणार आहे आणि याच्यामध्ये जलपर्यटनच्या प्रोजेक्टमुळे एक वेगळी ओळख जो होता ना, भंडाऱ्यामध्ये काहीच नाही आहे, भंडाऱ्यामध्ये कुछ भी नाही आहे, हा जो दाग आहे हा पुसणार आहे. बरं, हा एकच प्रोजेक्ट नाही तर आम्ही त्याला लागूनच नदी रिव्हरवरती स्मशान घाटाचा जो सौंदर्य काशी घाट पॅटर्न, तो एक घाट आहे, तो आम्ही त्या पॅटर्नमध्ये बनवतोय. त्याच्या बाजूला मुंबई चौपाटीच्या धर्तीवरती भंडारा चौपाटी बनवतोय. इतकंच नाही तर खाम तलावमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती 51 फुटाची आम्ही ती उभी केलेली आहे. 80% काम झालेलं आहे. लोकांचा अप्रतिम त्याचा प्रतिसाद आहे. तेवढंच नाही तर सागर तलाव जे खंडर पडले होतं त्या तलावामध्ये आम्ही आता पूर्ण पाथवे बनवतोय, मध्ये ब्रिज टाकतोय आणि ब्रिजमधून मग शिवलिंग 25 फुटाची शिवलिंग बनवतोय. मिस्किन टँक दरवेळेस त्याच्यात आंदोलन व्हायचे की अतिक्रमण होतंय. आधी आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यामध्ये संभाजी महाराजाचा आम्ही मोठा स्टॅच्यू ब्रिज बनवून त्याला गेटअप देतोय.